नमस्कार. आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे, वेध सत्याचा. न्यूज महाराष्ट्र टुडेच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षामध्ये आपण जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतोय. अहमदपूर तालुक्यातील जनसामान्यांची बरीचशी प्रश्न जे न्यूज महाराष्ट्र टुडेच्या माध्यमातून मार्गी लागल्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि आजच्या सध्याची परिस्थिती जर बघितली तर या वर्षामध्ये पर्जन्याचं अगदी अल्प प्रमाण झालेलं असताना आणि अल्प प्रमाण झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या पिकावर सध्याचं मराठवाड्यातलं मुख्य पीक जर म्हणायचं तर ऊस आणि त्यानंतर सोयाबीन. पण हे सोयाबीन शेतकरी घेत असताना त्या सोयाबीनला येलो मोजॅक नावाच्या रोगाने खाल्लं आणि त्याचबरोबरीनं खोडआळी सुद्धा त्याच्यामध्ये आल्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. शेतकऱ्याचं अगदी कंबरड मोडलं म्हणायला हरकत नाही. आणि हे सगळं होत असताना सुद्धा प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गांभीर्यानं विचार करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना शेतातली कामं करण्यापासून अगदी 1 मिनिटाचा सुद्धा उसंत मिळत नाही. काही वेळा शेतकऱ्याचं सकाळची न्याहारी म्हणतो आपण, ती न्याहारी सुद्धा दुपारी 12-1च्या दरम्यान होत असते. तर शेतकरी त्याची आंघोळ सुद्धा 12-1च्या नंतरच करत असतो. मग ही सगळी परिस्थिती सांभाळत असताना त्या पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असताना मुलांच्या पेक्षा जास्त काळजी त्या पिकाची घेत असताना शेतकऱ्यांचा आणि त्यांच्यावर ओढवत असलेल्या संकटांचा प्रशासनाकडून विचार व्हावा या मागणीसाठी किंवा आणखी अशा बऱ्याच प्रश्नांसाठी अहमदपूर तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी प्रशासनाच्या दारामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेत. आणि इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं शेत आमरण उपोषण जेवढे दिवस चालणार आहे एवढे दिवस पोरकं राहणार आहे. कारण त्या शेतामध्ये त्या पिकाला बघण्यासाठी यांच्याशिवाय दुसरं कोणी असणार नाही. तर त्यांचं ते पीक सुद्धा, आता असलेलं पीक सुद्धा अगदी वाटोळ होण्याच्या मार्गावर आहे. तर नेमके यांच्या अडचणी काय आहेत आणि प्रशासनाकडनं यांची काय मागणी असणार आहे या संदर्भाने आपण उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत शेतकऱ्यांच्या भूमिका प्रकर्षाने प्रशासनाच्या समोर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर कशा पद्धतीने भांडायचं ही भूमिका ठामपणे घेऊन उभे असणारे सहदेवजी होनाळे आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. सर म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला दादा म्हणेन, कारण तुम्ही शेतकरी दादा आहात. तर दादा, तुमच्या प्रशासनाकडनं काय मागण्या असणार आहेत आणि तुमच्या या आजच्या आमरण उपोषणाचं कालपासून सुरू झालेलं तुमचं आमरण उपोषण आहे, तर या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने तुमची काय नेमकी भूमिका असणार आहे, काय सांगाल? गेल्या जुलै महिन्यापासून हा विषय आहे की बाबा तालुक्यामध्ये अल्प पर्जन्य झाल्यामुळं सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्हाधिकारी मॅडम यांनी की बाबा लातूर जिल्ह्यातील 60 मंडळाला अग्रिम विमा मिळाला पाहिजे, 25% अग्रिम मिळावा म्हणून विमा कंपनीला पत्र दिलं, आदेश दिला. पण विमा कंपनी त्यांच्या आदेशाला मानायला तयार नाही. असं त्या ठिकाणी विमा कंपनीने आयुक्ताकडे तक्रार, म्हणजे आयुक्ताकडे दाद मागण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी अपील केलं. त्या ठिकाणी आयुक्तांनी सुद्धा आदेश दिला की बाबा 60 मंडळामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, 21 दिवस पावसाचा खंड पडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अग्रिम द्यावाच लागेल. कंपनीने आयुक्तासमोर हो म्हटलं आणि त्याच्यानंतर आहे ती दंडी भूमिका तशीच ठेवली. याच्याविषयी तालुक्यातील कोणता नेता बोलायला तयार नाही, आजी माजी किंवा कोणते आमदार मंत्री कुणीही बोलायला तयार नाही. विमा कंपनी परिषद मांडताना आता आपल्याच अहमदपूर तालुक्यातच बघा, शिरूरला विमा कंपनी द्यायला तयार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शिरूरला सुद्धा देणार नव्हती. त्याच्यानंतर 9 तारखेला बैठक जी झाली त्या ठिकाणी शिरूरला देण्यासाठी त्यांनी म्हणजे ही दर्शवली, मान्यता दिली. पण अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, किनगाव, खंडाळी, अंदोरी आणि हाडोळती या मंडळाला ती कंपनी काय SBI इन्शुरन्स म्हणजे अग्रिम देण्यासच तयार नाही. त्यांनी इकडे हो देतो म्हणून अपील त्यांनी राज्य सरकारकडे केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आज डिसेंबर सुद्धा उजळला,
त्यांना अग्रिम पिकेचं पीक म्हणजे विमा मिळण्याची कसलीच धुसरशी सुद्धा शाश्वती दिसत नाही. हा झाला एक विषय. दुसरा विषय 2020, 21, 22 या 3 वर्षामध्ये आपल्या अहमदपूर तालुक्याचं पर्जन्यमान किंवा अहमदपूर तालुक्याचा म्हणजे उतारा जर बघितलं तर 50%च्या आत आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा तालुक्यातील कोणत्याच शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. कंपनीने विमा मंजूर केला, विमा सुद्धा दिला काही म्हणजे मोजक्या लोकांना, पण सर्वसामान्य शेतकऱ्याला तो विमा मिळालाच नाही. हा जो स्कॅम्प आहे इतका मोठा घोटाळा आहे, पण याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. आता उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 650 कोटी रुपये विमा जमा होतो. केंद्र शासन राज्य शासनाचा हप्ता आणि लोकांनी जमा केलेला विमा असा 650 कोटी रुपये विमा जमा होतो. ज्या दिवशीपासून ही कंपनी निर्माण झाली त्या दिवशीपासून दरवर्षी 650 कोटी रुपये जमा होतात. ही कंपनी वाटप किती करते? 100, 150, 200 कोटी त्यांनी 18, 17, 16 या वर्षात वाटप केलं, पण 19 पासून तर त्यांनी कसलाही विमा द्यायला तयार नाही. 50 कोटी सुद्धा वाटप केलेले नाही जिल्ह्यात. म्हणजे जवळपास दरवर्षी ही कंपनी 600, 500, 400 कोटी रुपये नफ्यात आहे. शेतकऱ्याचं एवढं नुकसान होऊन सुद्धा ती त्यांना विमा द्यायला तयार नाही. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, याच्यावर कसलं ऑडिट नाही, काही नाही. किती शासनाकडून आला आणि लोकांना किती वाटप केला याची सुद्धा कुठं. तर पूर्वी ही कंपनी आपल्या त्यांच्या वेबसाईटवर सगळ्या ताळेबंद टाकायच्या, पण आज याबाबतचा ताळेबंद सुद्धा टाकत नाहीत. कोणाला काहीच कळू नये आम्ही किती दिलं, किती लुटलं. मग ही बाकीची रक्कम ती कंपनी काय करते? तर स्कॅम्प म्हणजे काय? हे सगळे लुटालुटी चालले. या सगळ्या प्रतिनिधीला आमदार असतील, खासदार असतील, मंत्री यांना देत असतील. आता आम्ही काय बघितलं नाही, दिलेलं नाही. तर आमचं म्हणणं असं आहे की बाबा हा खूप मोठा घोटाळा आहे, याच्यावर कोर्टाने किंवा या सीबीआयने सुद्धा चौकशी करायला पाहिजे. पण सीबीआय सुद्धा करणार नाही, कारण सगळी त्यांचीच माणसं झालेली आहेत. ईडी, सीबीआय हा विषय आमच्या तालुक्यापुरता मर्यादित नाही, सगळ्या महाराष्ट्रातला विषय आहे. पण आमच्या तालुक्याला अग्रिम न मिळाल्यामुळं आम्हाला या ठिकाणी बसावं लागलं. त्याच्यानंतर आता बघितलं, तुम्ही म्हणाल, आम्ही म्हणतोय की बाबा शेतकऱ्याला विद्युत मोफत दिली पाहिजे. तुम्ही म्हणाल विद्युत मोफत देणं शक्य आहे का? मी सांगायलो आज सुद्धा शेतकऱ्याला विद्युत मोफत आहे, पण तुम्ही लुटताय. आता शासनाकडून 24 तासाचं अनुदान विद्युत महामंडळाला दिलं जातंय आणि 24 तासाचं अनुदान दिलं जात असताना विद्युत महामंडळ शेतकऱ्याला विद्युत किती तास देते? 8 तास. 24 तासाचं जर अनुदान कुणाला दिलेलं आहे? विद्युत महामंडळाला, कोणा गव्हर्नमेंटनं. आणि त्याच्यातली विद्युत जर 8 तास देत असेल तर 16 तासाचेच पैसे आमच्या त्या विद्युत महामंडळाकडे शिल्लक राहिलेत ना शेतकऱ्याचे. आम्ही द्यायचा तर प्रश्नच नाही. अशा पद्धतीचे हे मोठे घोटाळे आहेत. आज घडीला शेतकऱ्याला विद्युत मोफत देऊ शकतात. शेतकऱ्याला एकरी आता केंद्रेकर साहेब होते आपले आयुक्त, त्यांनी एक अहवाल तयार केला होता. त्यांनी जवळपास 10 लाख शेतकऱ्याचे फॉर्म भरून घेतले. ते वेगवेगळ्या त्याच्यामध्ये मांडण्या करून त्यांनी शेतकऱ्याची परिस्थिती काय, मानसिकता काय हे सगळं मांडलं होतं आणि त्याच्या माध्यमातून एक अहवाल तयार केला की बाबा मराठवाड्यात शेतकरी हा खूप म्हणजे अत्यावस्थ झालेला आहे, त्याला कुठेतरी मदत करण्याची गरज आहे. म्हणून त्याला पेरणीला एकरी 10,000 रुपये द्यावे असा त्यांनी ठराव मांडला होता, प्रस्ताव दिला होता. पण त्या ठिकाणी केंद्रेकर साहेबांवर असा प्रेशर आणला की ते बिचारा अधिकारी नोकरी सोडून घरी बसला आणि तो अहवाल सुद्धा या प्रशासनानं किंवा गव्हर्नमेंटनं त्यांच्या विधिमंडळामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सदनामध्ये सुद्धा मांडला नाही. त्याच्यावर चर्चा सुद्धा केली नाही. तो अहवाल मांडावा, ती चर्चा करावी आम्ही आणि त्या अहवालानुसार शेतकऱ्याला मदत करावी अशी पण आमची मागणी आहे. आता या ठिकाणी बघा, खंडाळी, अंधोरी, किनगाव या परिसरामध्ये कुठं तलाव नाही, कुठलं पाणी नाही, कशाचा स्त्रोत नाही. हे सगळं टोटली कोरडवाहू प्रदेश आहे. या प्रदेशाला या जिल्हा परिषद सर्कलला हाडोळती असेल या ठिकाणी लिंबोटीचं पाणी आणलं जाऊ शकतंय, पण ती मानसिकताच नाही ना इथल्या लोकप्रतिनिधीच्या. काही जणांचं लोकप्रतिनिधीचं तर म्हणणं आलं, तुमचा बाप जरी जन्माला आला तरी खंडाळी किंवा दसवाडी इकडं किनगाव इकडं पाणी जाऊ शकत नाही.
अरे मग आता ह्या गुजनी पर्यंत किंवा ह्या इकडे वंजारवाडी पर्यंत कसं जाऊ लागलंय? वेट लिफ्टिंगच्या माध्यमातून पाणीच चाललंय का ना? तशा पद्धतीनेच कॅनलच्या माध्यमातून तिकडे सुद्धा जाऊ शकतंय. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बाबा आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातल्या त्याच अग्रिमचा प्रश्न आहे, तो अग्रिम त्वरित द्यावा. 2020-21 पासूनचा विमा द्यावा. लोकांना विद्युत बिल माफ करावं शेतकऱ्यांना, आणि शेतकऱ्यांना विद्युत मोफत द्यावी. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांना नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी कसं मिळेल, दुसऱ्या विकासाच्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही हो. किती बघितलं आज अहमदपूर तालुक्यामध्ये कितीतरी 1000 कोटी रुपयाचे रस्त्यासाठी पाणी, म्हणजे रस्त्यासाठीच पैसे आले. पाणी मूलभूत गरजामध्ये जे गोष्टी येतात त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जात नाही आणि त्याच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. आमची पोट भरली पाहिजेत हीच भूमिका दिसायला लागलेली आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं, आमरण उपोषणाला बसावं लागलं. आता बघा याच्यावर आता जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, इतका मोठा चाऱ्याचा प्रश्न आहे, पण त्याच्याकडे कोणी बघायलाच तयार नाही. चाऱ्याचे रेट वाढले, चाऱ्याचं पण त्या पेंडीचे दर वाढले, हे सगळं वाढले, दर वाढले आणि दुधाचे दर कमी झाले. आता कसं जगायचं शेतकऱ्यांना? दुधाच्या जीवावर काहीतरी जगायला लागत, दुधाचे सुद्धा दर कमी करून. आमची विनंती आहे की बाबा आमच्या या मागण्या रितसर मान्य कराव्या. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर उठणार नाही. आमरण म्हणजे पाणी सुद्धा नाही आणि अन्न सुद्धा नाही. आमरण उपोषण म्हणजे आमरण उपोषण. मी एक तुम्हाला तुमच्याच बोलण्यात आलेल्या काही बाबींवरती प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आता बोलताना म्हणालात की हे जे विमा कंपन्या आहेत कदाचित, तो तुमचा एक अंदाज आहे किंवा कसं एक हे समजा सांगता येईल, तर तो अंदाज म्हणजे असा की कदाचित लोकप्रतिनिधींना एक कंपनी त्या जमा झालेल्या विम्याच्या रकमेतून काही हप्ते देत असेल म्हणून प्रतिनिधी बोलत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अहमदपूर तालुक्यातल्या फक्त शिरूर मंडळाला अग्रिम देण्यात आलाय. तर शिरूर मंडळामध्ये आमदारांचं गाव शिरूर असल्यामुळं कदाचित झाला असेल का? नेमकी तुमचं काय म्हणणं असणार आहे, काय भूमिका असणार आहे? आता त्या ठिकाणी कसं आहे, मी आमदार साहेबाला याच्या बाबतीत ते शिरूरला दिला मी म्हणणार नाही, पण त्यांचे बंधू जय मनचेकराव पाटील त्या विमा कंपनीच्या समितीवर आहेत, तक्रार निवारण समितीवर आहेत. त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडला असेल किंवा विमा कंपनीला वाटला असेल की बाबा आमदाराचं गाव आहे देऊन टाकावं, विमा कंपनीला वाटलं असेल म्हणून त्या ठिकाणी दिला बी असेल. पण या मंडळाचा, या 5 मंडळाचा वालीच नाही ना कोणी, म्हणून या मंडळाला दिलेलं नाही. आता एकंदरीत यांनी पुरवलेल्या माहितीनुसार एक बाब लक्षात येते आपल्या, ज्या मंडळाला सक्षम लोकप्रतिनिधी आहे. आता शिरूर मंडळामध्ये त्यांनी सांगितलं शिरूर मंडळातील मनचेकराव पाटील त्या समितीवर सदस्य सल्लागार आहेत, म्हणून कदाचित त्यांनी त्यांच्या मंडळाची भूमिका ठामपणे, तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न ठामपणे कंपनी समोर मांडला आणि कंपनीला तो अग्रिम देण्यास भाग पाडलं. अशा पद्धतीचे प्रतिनिधी बाकीच्या 5 मंडळामध्ये जर सक्षमपणे काम करत असतील, खरंच लोकांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढणार असतील, तर शेतकऱ्यांना आपली कामधंदे सोडून, पिकं वाऱ्यावर सोडून या ठिकाणी उपोषणाला बसण्याची गरज भासणार नाही. तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टींमध्ये लक्ष घालणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं आता एक 2 दिवसापूर्वीची घटना आहे. लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असलेल्या वर्षा ठाकूर मॅडम, तुम्ही चाऱ्याचा प्रश्न मांडलात आता, तर त्या चाऱ्याच्या प्रश्नासंदर्भाने वर्षा ठाकूर जिल्हाधिकारी यांनी साकूर तालुक्यामध्ये बैठक घेतली. मग अहमदपूर तालुक्यामध्ये न घेण्यात आलेल्या बैठकीच्या संदर्भाने तुमचं म्हणणं काय असणार आहे? आता त्याच्या संदर्भात आम्ही काही सांगू शकत नाही. तिथे त्यांनी नियोजन केलं असेल, तिथे बैठक झाली असेल, इथं पण बैठक व्हायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा अहमदपूर तालुक्यातील बाबा परिस्थिती काय याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि ती चर्चा करत असताना शेतकऱ्याची सुद्धा मतं जाणून घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधीचीच किंवा ते अधिकारी कर्मचारी तुम्हाला काय रिपोर्ट देतात तुम्हाला तरी काय माहित आहे? सत्य परिस्थिती शेतकरीच सांगू शकतात. तर अहमदपूर तालुक्यातील संबंध शेतकऱ्यांचं नेतृत्व करत या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेल्या या मंडळींपैकी असलेले सहदेवजी होनाळे
यांनी चाऱ्याच्या संबंधाने सुद्धा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी अहमदपूर तालुक्यात चाऱ्याच्या संबंधाने बैठक घेत असताना शेतकऱ्यांना सुद्धा त्या बैठकीला बोलवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत, इथल्या चाऱ्याचा प्रश्न, इथल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या अग्रिमचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नांना मार्गी लावावे अशी त्यांची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर या संदर्भाने तहसीलदार आणि आमदार अहमदपूर चाकूर विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या या उपोषणाच्या संदर्भाने, अग्रिमच्या संदर्भाने आणि चाऱ्याच्या संदर्भाने नेमक्या काय भूमिका असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. यशवंत गाडगेसह त्रिशरण मोगावकर.